नमस्कार, मी मधुरा वाटवे. हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू. हे लाडू अतिशय पौष्टिक असतात. हिवाळ्यात तर हे लाडू आवर्जून खाल्ले पाहिजेत, कारण सांधेदुखीचा त्रास बऱ्याच जणांना होतो. हे लाडू वळत असताना मी काही टिप्स सांगणार आहे. लाडू वळले जात नसतील तर काय करायला पाहिजे, तर रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडली तर आवर्जून लाईक करा. चला पाहूयात आजची रेसिपी. डिंकाच्या लाडूसाठी इथं मी 1 बाउल डिंक घेतलेला आहे, 1 बाउल खारीक पावडर आहे, अर्धा बाउल गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, अर्धा बाउल साजूक तूप घेतलेला आहे, 1 बाउल खोबरं खिसून घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे, 15 ते 20 बदामाचे काप घेतलेले आहेत, 15 ते 20 काजूचे काप घेतलेले आहेत, 1 टीस्पून वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे. सगळ्यात आधी आपण कोरडे जिन्नस भाजून घेऊया. सगळ्यात आधी आपण खसखस भाजून घेऊया. खसखस सांधेदुखीवर खूप उपयोगी आहे, कारण यामध्ये ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी ॲसिड असतात. व्हिटॅमिन बी, प्रोटीन, कॅल्शियम, थायमिन, मॅंगनीज यामध्ये भरपूर असतात. केसांच्या समस्या असणाऱ्यांना खसखस खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. झोपेची समस्या असणाऱ्यांना खसखस खूप उपयोगी आहे. अन्न पचनासाठी देखील खसखस उपयोगी पडते. त्वचेसाठी सुद्धा ती खूप चांगली आहे. खसखस आपल्याला लाल रंग येईपर्यंत भाजायची आहे. रंग बदलायला लागलाय, आता काढून घेऊया आपण. खोबरं भाजून घेऊया. याचाही थोडासा रंग बदलेपर्यंतच भाजायचे आपल्याला. अतिशय पौष्टिक हे लाडू होतात. सुक्या खोबऱ्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसल्यामुळं वजन कमी करणाऱ्यांसाठी खूप चांगले आहे. हृदयासाठी हे खूप छान आहे. अँटीऑक्सिडंट असल्यामुळं रक्ताभिसरण छान होते. केसांशी रिलेटेड प्रॉब्लेम यामुळे कमी होतात. सुका खोबरं त्वचेसाठी खूप चांगलं आहे. रंग बदलायला लागलाय, काढून घेऊया आपण. कढईमध्ये आपण 4 चमचे तूप घालून घेऊया. ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचेत आधी. बदाम तळून घेऊया. बदाम खाण्यामुळं स्मरणशक्ती वाढते. यामध्ये व्हिटॅमिन ई असते. हृदय स्वास्थ्यासाठी खूप चांगले आहे. अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात यात. रक्ताभिसरण चांगले होते. हाडांच्या मजबूतीसाठी याचा चांगला उपयोग होतो. थोडासा रंग बदलायला लागला की काढून घेऊया आपण. काढून घेऊया. याच कढईत आपण काजू तळून घेऊया. विस्मरणाची सवय असणाऱ्यांना काजू खूप उपयोगी आहे. काजू खाण्यामुळे थकवा लगेच दूर होतो. त्वचेसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, केसांसाठी देखील काजू खूप उपयोगी आहे. काजू खाल्ल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं.
काजू खाल्ल्यामुळं हाडे मजबूत होतात, दात मजबूत होतात। काजू तळून झालेले आहेत, काढून घेऊ आपण। डिंक थोडा थोडा तळून घेऊया। डिंक खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, पचनक्रिया सुधारते, झोप चांगली येते। रक्त वाढवण्यासाठी आणि रक्त घट्ट करण्यासाठी डिंकाचा खूप चांगला उपयोग होतो। डिंक खाल्ल्यामुळे थकवाही लवकर दूर होतो। थोडा फुलला की डिंक काढूया, काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण सगळा डिंक तळून घ्यायचा आहे। डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला। सगळा डिंक तळून झालेला आहे। आणखी 3 चमचे तूप मला घालायला लागलेलं होतं। एकूण हे सगळं तळायला आपल्याला 7 चमचे तूप लागलेलं आहे। त्यातलं थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे, त्यामध्ये आपण आता खारीक पावडर भाजून घेऊया। एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे, त्यामध्येच खारीक पावडर भाजून घेऊया। खारकेमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते, याच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढते। यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे पचन संस्था सुधारण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो। यात व्हिटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे। यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे शरीर स्वास्थ्यासाठी हिवाळ्यात याचं सेवन खूप महत्त्वाचं आहे। हाडांच्या मजबूतीसाठी याचा चांगला उपयोग होतो। याच्या सेवनामुळे थकवा लगेच दूर होतो। स्तनदा मातांना दूध भरपूर येण्यासाठी खारकेचा खूप चांगला उपयोग होतो। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत भाजून। आता ही पावडर परातीमध्ये काढून घेऊया आपण। काढून घेतलेलं आहे, खसखस बारीक करून घेऊया। अर्धवट मिक्सरमधनं काढलेली आहे खसखस मी। आता ही परातीमध्ये काढून घेऊया। याच भांड्यात खोबरं बारीक करून घेऊया। अगदी थोडंसं बारीक करायचंय, पूर्ण बारीक करायचं नाहीये। फक्त 2 सेकंद मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। हेही आता परातीमध्ये काढून घेऊया। याच भांड्यात आता आपण काजू आणि बदामाचे तळलेले काप मिक्सरमधनं काढून घेऊया। हे देखील मी थोडंसं अर्धवटच मिक्सरमधनं फिरवलेलं आहे। परातीत काढून घेऊया हे पण। याच भांड्यात मी आता तळलेला डिंक 2 बॅचमध्ये मिक्सरमधनं काढून घेते। मिक्सरमधनं डिंक काढलेला आहे, परातीत काढून घेऊया। याच पद्धतीने मी दुसरी बॅच मिक्सरमधनं काढून घेते डिंक। सर्व साहित्य मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता वेलची पावडर मिक्स करायची आपल्याला। हे सगळे जिन्नस आता आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी हिवाळ्यात हे लाडू आवर्जून खाल्ले तर सांधेदुखीचा त्रास कमी होईल। त्याच कढईत राहिलेलं सगळं तूप घालूया।
यात गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे। पाणी घालायची अजिबात गरज नाहीये। गूळ वितळला की गॅस बंद करायचा आहे। गूळ उष्ण असतं, त्यामुळे हिवाळ्यामध्ये गुळाचे पदार्थ खावेत। यामध्ये लोहही भरपूर असतं। कंटिन्यू हलवायचं याला। वितळलाय गूळ पूर्ण। गॅस बंद करूया। आता या गुळाचं मिश्रण आपल्याला परातीतल्या मिश्रणावर ओतून घ्यायचे। चमच्याने आपण आधी हे मिक्स करून घेऊया, कारण गूळ गरम आहे आपला। आता हाताने व्यवस्थित मिक्स करूया, म्हणजे गूळ सगळीकडे सारखं लागेल। या प्रमाणामध्ये 18 ते 20 लाडू व्यवस्थित होतात। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता लाडू वळून बघूया आपण। लाडू व्यवस्थित वळला जातोय। सजावटीसाठी आपण काजू लावलेला आहे। अशाच पद्धतीने सगळे लाडू वळून घ्यायचे। जर लाडू वळला जात नसेल तर तुम्ही एखादा चमचा तूप घालू शकता किंवा थोडासा गूळ वितळून पुन्हा याच्यामध्ये मिक्स करू शकता। पण माझा गूळ बरोबर पडलेला आहे, लाडू व्यवस्थित झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेते। तयार आहेत आपले डिंकाचे लाडू। एक लाडू मी फोडून दाखवते। मस्त मऊसूत लाडू झालेला आहे, पाहू शकता। जर अशा पद्धतीने लाडू वळत असताना लाडू वळले जात नसतील तर आणखीन एक यामध्ये ट्रिक आहे। थोडंसं गरम दुधाचा हपका मारला तरी लाडू वळले जातात छान। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा, तुमच्या कमेंट्स जरूर कळवा। अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।